नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आता ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। एकूण 7 टप्प्यामध्ये जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होत आहे। मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया जरी पूर्ण होत असली तरी आंतर जिल्हा बदलीसाठी अनेक शिक्षकांचे मेसेज फोन येत आहेत की आंतर जिल्हा बदली केव्हा होणार आहे किंवा आंतर जिल्हा बदलीचं काय नियोजन हालचाली वरच्या पातळीवर चालू आहेत का। तर मित्रांनो, जशी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आता सुरू आहे तशीच दिवाळीनंतर आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे। या आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू होण्यामध्ये काही 2-3 अडसर आहेत, ते सुद्धा त्याच्यावर प्रशासनाचं काम चालू आहे आणि आंतर जिल्हा बदली प्रक्रिया दिवाळीनंतर 100% सुरू होईल। त्याच्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटना शिक्षक प्रयत्न करत आहेत। वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या लेटर पॅडवर ग्रामविकास विभागाला आंतर जिल्हा बदली करण्यात यावी। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे शिक्षक आहेत, आपल्या घरापासून कुटुंबापासून 400-500 किलोमीटरवर जे दूर शिक्षक आहेत, अशा शिक्षकांना स्वगृही जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा। या संदर्भातची विचारणा किंवा या संदर्भातली निवेदनं ग्रामविकास विभागाला वेळोवेळी देत आहेत किंवा देणार आहेत। भविष्यात सुद्धा आंतर जिल्हा बदलीसाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे। त्यासाठी आंतर जिल्हा बदली होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोस्टर कंप्लीट नसणं हे खूप मोठा अडसर आहे। पण याच्यावर उपाय म्हणून संपूर्ण राज्याचं रोस्टर जर एक केलं तर प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये जागा उपलब्ध होऊ शकतात आणि त्या कॅटेगरीच्या जागा उपलब्ध होऊ शकतात आणि आंतर जिल्हा बदलीची आश लावून बसलेल्या शिक्षकांना आपल्या स्वगृही जाण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकतात। मित्रांनो, जसं जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया चालू आहे त्याच्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे। बदल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हांतर्गत बदल्या करायच्याच आहेत या मूडमध्ये प्रशासन आहे। तसंच आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुद्धा राबवायचीच असं सकारात्मक दृष्टिकोन प्रशासनाचा आहे। म्हणून ह्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आंतर जिल्हा बदली प्रक्रियेचा टप्पा राबवला जाणार आहे अशी खात्रीलायक माहिती आहे। म्हणून कदाचित सप्टेंबर एंडिंग ऑक्टोबर किंवा दिवाळीनंतर आंतर जिल्हा बदलीचा टप्पा 100% राबवला जाऊ शकतो। त्याच्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं। शिक्षकांना नोंदणी करण्यासाठी पसंतीक्रम नोंदणी देण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येऊ शकतं आणि त्यानंतर आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबवली जाऊ शकते। मित्रांनो, भविष्यामध्ये नवीन शिक्षक भरती होणार आहे। या नवीन शिक्षक भरतीच्या अगोदर आंतर जिल्हा बदल्यांच्या याद्या येणं गरजेचं आहे, कारण नवीन शिक्षक भरतीच्या अगोदर जर आंतर जिल्हा बदलीच्या याद्या आल्या तर आंतर जिल्हा बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये सोयीच्या शाळा मिळतील आणि इतक्या दिवस लांब दूरच्या जिल्ह्यामध्ये काम केल्यामुळं त्यांना आता आंतर जिल्हा बदली झाल्यानंतर त्यांच्या तालुक्यात किंवा जवळपास शाळा मिळणं गरजेचं आहे। आणि नवीन शिक्षक भरती जर झाली आणि त्यांना जर पदस्थापना दिल्या तर आंतर जिल्हा बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यात जवळच्या शाळा मिळणं अवघड जाईल। म्हणून नवीन शिक्षक भरतीच्या अगोदरच आंतर जिल्हा बदली होणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करणार आहोत, त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत आणि ग्रामविकास विभागाकडं याच्या पाठपुराव्याचं सातत्य ठेवीन। दिवाळीनंतर आंतर जिल्हा बदलीसाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। अशाच प्रकारच्या आंतर जिल्हा बदली संदर्भात माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यासाठी तुम्ही राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।